अरे शादी में औरतें एक दूसरे के कपड़े देख के जलती हैं और मर्द एक दूसरे की बीबी देख के जलते हैं। अरे नवंबर दिसंबर में इतनी शादियां होती हैं, लगता है जैसे दूल्हा दुल्हन पे 50% का डिस्काउंट चल रहा हो। बेटा तेरे लिए मैंने एक लड़की देख ली है, वो बहुत ही खूबसूरत है, गुणवती भी है और साक्षात वो सरस्वती है। लेकिन पापा मैं किसी और को चाहता हूँ और वो गर्भवती है। क्या आप शादीशुदा हैं? नहीं बहन, मुसीबत फाइनेंस कराई है, आजादी गिरवी रख के। 3 तारीख के दिन सब में ज्यादा स्टेटर पे ये गाना डलेगा। हार हुई सच्चाई की। इस कड़ाके की ठंड में अगर कोई बाथरूम में फिल्मी गीत गा रहा है तो समझ लो गर्म पानी से नहा रहा है, और अगर वो भजन गा रहा है तो वो ठंडे पानी से नहा रहा है। बेटा ये बताओ बीरबल कौन था? पता नहीं सर। अरे पढ़ाई पे ध्यान दो तो पता चलेगा। सर प्रमोद और विक्की कौन है? मुझे क्या पता। अरे बेटी पे ध्यान दो तो पता चलेगा। बीड़ी पीने के बाद लोग उसे जूते से ऐसे मसलते हैं कि जैसे साली बीड़ी उनके खिलाफ कोर्ट में गवाही देने वाली है। साला जब से फोन पे आया है तब से रोड पे पैसा मिलना बंद ही हो गया। इस शादियों के सीजन में दोस्तों किसी के हिस्से में दूध का गिलास आएगा तो किसी के हिस्से में दारू का, क्योंकि जिसकी सेटिंग थी उन्हें कोई दूसरा ब्याह ले जाएगा। अब क्या करें बेचारे, दूध न सही दारू ही सही। क्या शिकायत करें दिसंबर से, वो तो खुद आखिरी सांसें ले रहा है। हाँ सासू गरोदर आहे सर। सासू गरोदर आहे? अरे अशी कशी सासू गरोदर होऊ शकते? आता बाई आहे ना, गरोदर होऊच शकते ना। काय सर, काय प्रश्न आहे काय? नाही नाही होऊ शकते पण या वयात? हा म्हणजे वयाचा अंदाज चुकलाच म्हाताऱ्याचा। काय करायचं आता सर? सासऱ्यांना कळायला पाहिजे ना सर। हो कमाल सांगा ना तुम्ही, असं करतं का कोण? आता माझ्या अंगाशी येऊन बसतंय ना सगळं, मला करायला लागतंय सर सगळं। म्हणजे आमच्या सासरे आहेत ना, त्यांना बीपीचा त्रास आहे, अरे शुगर आहे, बरं गुडघे पण वळत नाहीत। मग कशाला अशा नादी लागायचं? गुप्तू पटायचं ना सर। काय झालं? माझं पण हेच म्हणणं होतं। हो काय गरज होती का म्हाताऱ्याने उड्या मारायची? सांगा ना मला। आता माझ्या मैं लड़कियों को कभी भी नहीं छेड़ता हूँ, क्योंकि मुझे पता है जो लड़की सुबह शाम बर्तन धो सकती है वो मुझे भी धो सकती है। मुझे एक बात समझ नहीं आती, ये जो बीबियों के इशारे पे नाचते हैं ये ऐसे ही नाचते हैं या कोई गाना बजता है? शराब बुरी चीज है, आओ इसे खत्म करें। एक बोतल तुम करो, एक बोतल हम करें, एक बोतल हम करें। पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा। पण आता घरी गेल्यावर स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका, आता झोपायच्या अगोदर का पप्पा आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही। तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल, पण पुरीनो बापाची इज्जत वाचवा, पुरीनो बापाची इज्जत वाचवा। भाई साहब इतिहास गवाह है, हमारे पूर्वजों को तो परेशान करा है अंग्रेजों ने, और हमें परेशान कर रही है अंग्रेजी। बड़ा परेशान है भाई अंग्रेजी से। माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे। माझा पोर माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? आहो, पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे काय हो? लग्न करणे।
मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो लाला कुठून देणार पैसे? तुम्हाला सांगितलं ना, शेंगदाणे घ्यायला पैसे नाही आमच्याकडे. पोरांना पोह्यात मी बदाम घालून देते. 4-5 दिवस गाळा सुकलाय. मला सांग, एका वर्षात किती रात्री असतात पटकन? पण एका वर्षात रात्री 10. एका वर्षात 10 रात्री कशा काय? 10 रात्री कशा असतात बघा. हा नवरात्रीच्या नवरात्री आणि एक महाशिवरात्रीची रात्र. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा. 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करती. पाणी टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू का शांतपणे करती? ते पोरीनो, पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरे मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायचे, याला म्हणायचं फेसिंग. सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टी चमकी. मला एक पुढारीची गंमत सांगतो. साहेब बसेले, साहेबाला वाईट वाटून देऊ नका. मला एक जणाने विचारलं होतं, पुढारी खरं बोलते का? म्हणलं नाही. मग ते म्हणे पुढारी खोटं बोलते का? म्हणलं नाही. ते म्हणे असं कसं काय दादा, खरं बोलत नाही, खोटं बोलत नाही, मग काय बोलते? म्हणलं ते तोंडाला येईन ते बोलते, तवाच्या तवा. जे परिस्थिती पाहून काय आला बी हा म्हणायचे, काय करते ते ध्यानातच राहत नसेल ते. आपल्याला वाटतं मला हा म्हणला, ते तुला हा नाही म्हणला, हा म्हणायचं म्हणून म्हणला. काय 80% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. 40% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही. 40% ग्रामपंचायत सदस्यांना फोन पे पेमेंट करता येत नाही. फक्त झाकली. ज्याच्या घरी एकही गाई नाही तो डेअरीचा चेअरमन आहे. लक्षात घ्या, भूक लागल्यावर जेवण करणं ही प्रकृती आहे. ऐका, भूक लागल्यावर जेवण करणं ही प्रकृती आहे आणि भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि माझ्या घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती. 80% घरांमधलं वाटोळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लागता पोरांची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय ती कोठरी पेला फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते फटर पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती ग जण आणि त्यांना लघवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली, लघवीला गेलं. चेन खुलली, त्याला विहीर दिसली खाली, विहीर. आणि पौर्णिमा होती, चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्र विहिरीत पडला म्हणला, काय करणार? तो आटला होता. कॉमर्सवाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय माहिती. सायन्सवाला गेला आणि बादलींद्वार खांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली, विहिरीत टाइट होईल होते. एक आदमी ने मच्छर से पूछा, यार तुम दिन में क्यों काट रहे हो? तो मच्छर ने कहा, अरे ओवर टाइम कर रहा हूँ साहब, घर में माँ बीमार है, जवान जवान 2 बहनें हैं और लड़के वालों ने दहेज में 2 लीटर खून मांगा है. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायची. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात, ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यान माग वड्याला पाठाला ऐकायचं, ती नादीच होत ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला.
टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला, DVD आला, CD आला, आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं, सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानच ऐकतात. हेलो हेलो, देवी प्रसाद घर पर हैं? अभी 10 मिनट पहले ही चल बसे. आपको कुछ बोलना था? चल बसे. कूतरे हालत देख के नंबर डाल कर. टॉयलेट में मोबाइल लेके जाने वाले लोग तब तक नहीं उठते जब तक कि उनके पैर सुन्न नहीं हो जाते. सुनो, आज आटा 5 रुपए किलो महंगा मिला. क्यों? क्योंकि दुकानदार कह रहा था कि गेहूं हेमा मालिनी ने काटा था. आज तक एक भी लड़की नहीं पटा पाया और सबको लगता है मेरी गर्लफ्रेंड है. साला ये दुख का है. आजकल तरबूज लेते वक्त लोग कान में ऐसे लगाकर सुनते हैं कि जैसे अंदर से आवाज आएगी, लाल हूँ मालिक, ले लो. ऑर्डर ऑर्डर. मैंने तुमको पहले भी कहीं देखा है. जब साहब मैं कोठे पे तबला बजाता हूँ.